आज आपण न्यू पॉइंट शिकणार आहे. तो आहे स्विचिंग सर्किट. आता स्विचिंग सर्किट काय असतं ते समजून घेऊ. तर स्विचिंग सर्किट मध्ये काय करायचं असतं, आपल्याला सर्किट ड्रॉ करायचे असतं. काय करायचं असतं, सर्किट ड्रॉ करायचे असतं. तर लक्षात ठेवा, त्यामध्ये महत्वाचा पहिला पॉइंट ऑर. तर तुम्हाला ऑर दिलेलं असेल किंवा अँड दिलेलं असेल. जेव्हा तुम्हाला ऑर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, ऑर, तेव्हा सर्किट जे आहेत ते पॅरलल जोडलेले असतात. कसे जोडलेले असतात, पॅरलल. पॅरलल म्हणजे हा एक सर्किट आहे. हे दोन्ही सर्किट एकमेकाला कसे जोडलेले आहेत, पॅरलल. बरोबर आहे. नंतर अँड. अँड म्हणजे ते सर्किट एकमेकाला सिरीज मध्ये जोडलेले आहेत. कशामध्ये जोडलेले आहेत, सिरीज मध्ये. तर सिरीज म्हणजे पण ते एकानंतर एक सर्किट जोडलेले. काय, एकानंतर एक सर्किट जोडलेले. हा एक सर्किट झाला, त्याला लगेच समोर एक सर्किट जोडलेलं. याला म्हणतो मुलांना आपण अँड. याला काय म्हणतो आपण, अँड. लक्षात ठेवा, ऑर म्हणजे पॅरलल. सर्किट कसे जोडलेले असतात एकमेकाला, पॅरलल मध्ये. आणि अँड, अँड म्हणजे सिरीज. अँड म्हणजे काय मुलांना, सिरीज. लक्षात ठेवा. आता जेव्हा तुम्हाला स्विचिंग टेबल सांगते, काय म्हणते, स्विचिंग टेबल. तर स्विचिंग टेबल मध्ये ते म्हणले ड्रॉ अ स्विचिंग टेबल ऑल्सो. स्विचिंग टेबल मध्ये एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, जिथे ट्रू असेल, काय असेल, ट्रू, तर ट्रूच्या ठिकाणी वन सबस्टिट्यूट करायचं. आणि फॉल्स असेल तर फॉल्सच्या ठिकाणी झिरो सबस्टिट्यूट करायचं. काय सबस्टिट्यूट करायचं, झिरो. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमचा स्विचिंग टेबल तयार होईल. तुम्हाला त्याचं टेन्शन पण नाही राहणार. आता क्वेश्चन घेऊयात आपण, जे तुम्हाला लक्षात येईल. आणि सर्किट वरनं सिम्बॉलिक फॉर्म कसं तयार करायचं आणि सिम्बॉलिक फॉर्म वरनं सर्किट कसं तयार करायचं, त्या दोन्ही गोष्टी आपण आज शिकणार. तर पहिले एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्सप्रेस express the following circuit. Following circuits in the symbolic form. Symbolic form of logic and write the input output table. Input output table. The first diagram दिलेली म्हणून होतो.
आता आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं? सिम्बॉलिक फॉर्म. एक गोष्ट कायम स्वरूपी लक्षात ठेवायची, S1 म्हणजे P, S1 म्हणजे काय? P, आणि S2 म्हणजे Q, S2 म्हणजे काय? Q. S1 डॅश, S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P, अँड S2 डॅश म्हणजे निगेशन ऑफ, म्हणजेच काय? निगेशन ऑफ Q. आता नीट लक्ष द्या, मी ज्याच्याकडे ज्या गोष्टी सांगतो प्रॉपरली. आता आपल्याला दिलेलं, त्याला पहिले आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. तर S1 आणि S2 हे जे दोन सर्किट आहे ते एकमेकाला कसे जोडलेले आहेत मुलांना? पॅरलल मध्ये. कशामध्ये जोडलेले आहेत? पॅरलल मध्ये. म्हणजे P और Q. पुन्हा नीट ऑब्झर्व करा, पॅरलल मध्येच तुम्हाला एक सर्किट जोडलं गेलेलं आहे. हे जे सर्किट आहे ते जे ते पॅरलल मध्ये जोडलेलं म्हणजे ऑर. पण नीट ऑब्झर्व करा, जे दोन सर्किट आहेत ते एकमेकाला कसे जोडले गेलेले आहेत? सिरीज मध्ये. सिरीज मध्ये म्हणजे काय? निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ. पुन्हा एकदा लक्षात द्या, पुन्हा एकदा सांगतो, हे बघा, आपण त्याला हायलाइट करूया म्हणजे लवकर लक्षात येईल. हे बघा, हा सर्किट आणि हा सर्किट एकमेकाला कसे जोडलेले आहेत? पॅरलल मध्ये. आपण पॅरलल म्हणजे काय? ऑर. त्यांना ऑरने जोडलं. पण नीट ऑब्झर्व करा, पुढचं जे सर्किट आहे पूर्ण ते त्या सर्किटला पॅरलल मध्ये जोडलेलं आहे. आपण त्याला पॅरलली जोडलं. पण नीट ऑब्झर्व करा, ते सर्किट एकमेकांना सिरीज मध्ये जोडले गेले आहेत. बघा, हा सर्किट आणि हा सर्किट एकमेकाला कशामध्ये जोडले गेले आहेत? सिरीज मध्ये. सिरीज म्हणजे म्हणजेच काय? अँड. लक्षात राहील. नेक्स्ट, आता आपल्याला काय करायचं मुलांना? टेबल तयार ड्रॉ करायचं. टेबल मध्ये काय लिहिणार? पहिले P Q, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q, नंतर P और Q, नंतर निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q, नंतर P और Q और निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. मग त्याच्यानंतर काय करणार? आता T ला काय रिप्लेस करायला सांगितलेलं मी तुम्हाला? 1. आणि F ला काय सबस्टिट्यूट करायला सांगितलेलं? 0. तर स्टार्ट करा. 1 1 0 0. काय सांगितलं? 1 1 0 0. नंतर काय मुलांना? 1 0 1 0. तर त्या 1 चा निगेशन, निगेशन काय होईल मुलांना? 0 0 1 1. मग Q चा निगेशन काय होईल? 0 1 0 1. आता ऑर, दोन्ही सर्किट पॅरलल मध्ये झालेले. ऑर ची कंडिशन काय? एफ एफ काय असतो त्याच्यामध्ये? एफ. म्हणजे याच्यामध्ये कंडिशन काय? 0 0 काय असतं? 0. अदरवाइज सगळ्या व्हॅल्यू काय असतात? 1. तर 1 1 1 0. नेक्स्ट, निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. अँड ची कंडिशन काय असते? टी 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 असतो. म्हणजे तिथे काय राहील? 1 1 काय राहील मुलांना? 1. तर 1 1 1. बाकीच्या ज्या व्हॅल्यू असतील त्या किती असतील मुलांना? 0. बरोबर आहे? चुकीचं लिहितो आपण, कारण की निगेशन ऑफ Q. तर इथे 0 0 काय होईल? 0 0 0 आणि 1 1 काय होईल मुलांना? 1. आता ह्या दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. काय घ्यायचं? ऑर. ऑर ची कंडिशन काय? त्याच्यामध्ये फक्त 0 0 0 असतो. अदरवाइज सगळ्या व्हॅल्यू काय असतं तुम्हाला? जे तुमचं आउटपुट जे तुम्हाला जे काय भेटणार आहे? 1 1 1 भेटणार, म्हणजे करंट पास होणारच. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सेकंड सर्किट घेऊयात आपण. तो असा दिलेला आहे.
आता नीट ऑब्झर्व करा कशा फॉर्मॅटमध्ये दिले. S1 म्हणजे काय मुलांना P, S2 म्हणजे Q, मग S3 काय राहील R, ऑब्वियस आहे. S1 काय राहील S1 डॅश निगेशन ऑफ P, S2 डॅश काय राहील निगेशन ऑफ Q. बट नीट ऑब्झर्व करा आता इथे दोन जे सर्किट दिलेले आहेत ते एकमेकांना कशामध्ये जोडलेले आहेत सिरीजमध्ये. सिरीजमध्ये म्हणजे कसं लिहिणार आपण त्याला P अँड Q, पण लगेच ऑब्झर्व करा त्या सर्किटला लगेच पॅरलल मध्ये जोडलेले. पॅरलल म्हणजे काय यूज करणार आपण ऑर. नेक्स्ट नंतर नीट ऑब्झर्व करा मुलांना काय दिसते तुम्हाला हे दोन्ही जे सर्किट आहेत ते एकमेकांना पुन्हा सिरीज मध्ये जोडलेले आहेत. म्हणजेच काय निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ. नेक्स्ट ह्या पूर्ण सर्किटला एक सर्किट जो आहे तो सिरीज मध्ये जोडलेला आहे. ऑब्झर्व करा नीट मी काय सांगतो. त्या पूर्ण सर्किटला एक जो सर्किट आहे तो कशामध्ये जोडलेला मुलांना सिरीज मध्ये. सिरीज मध्ये म्हणजे काय घेणार आपण अँड आणि S3 हा काय S3 म्हणजे काय आपला R, सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म वरून आपल्याला काय करायचं टेबल पण तयार करायचं. टेबल तयार करा. तर पहिले मी काय करतो टेबल तयार करतो. ठीक, चला आता आपण याला सॉल्व करूया. पहिले काय लिहिणार मुलांना आपण P नंतर Q. आता निगेशन कशाचा लागतोय निगेशन ऑफ P निगेशन ऑफ Q. नंतर आपल्याला अँड लागतोय P अँड Q. नंतर निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. नंतर त्याला नंबरिंग देऊन टाकूयात आपण 1 2 3 4 5 6 7 काय राहील मुलांना 5 और 6 बरोबर. आणि 8 काय राहील मुलांना 5 7, ही पूर्ण टर्म 7 आहे. अँड मध्ये आर कितव्या नंबरला आर लिहिलाच नाही ना आर पण लिहावं लागेल. तर इथे जागा करतो नंबरिंग पूर्ण चुकेल ना. एक सेकंड पूर्ण नंबरिंग चुकून आर पण लागतो ना आपल्याला. P Q R P and Q negation of P and negation of Q. आता नंबरिंग देऊयात 1 2 3 4 5. तर 6 1 का होईल 6 1 अरे निगेशन पण लागतो ना. निगेशन ऑफ P आणि निगेशन ऑफ Q पण लागेल ना आपल्याला इथे. निगेशन ऑफ P निगेशन ऑफ P निगेशन ऑफ Q. नंतर P and Q. नंतर निगेशन ऑफ P and निगेशन ऑफ Q. आता नंबरिंग द्यावं लागेल 1 2 3 4 5 6 7. तर 8 1 काय येईल मुलांना 6 और 7. नंतर 9th काय येईल मुलांना 8 अँड आर कितव्या नंबरला 3 नंबरला. तर आता लिहा तिथे कसं घेणार 4 वेळेस टी घ्यायचं. तिथे 4 वेळेस काय घ्यावं लागेल आपल्याला 1 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर आहे. नंतर 2 वेळेस 1 2 वेळेस 0 1 0 1 0 1 0 1 0. नेक्स्ट निगेशन ऑफ P
0 0 0 0 1 1 1 1. Next 0 0 1 1 0 0 1 1. नेक्स्ट अँड ची कंडिशन काय मुलांना, अँड म्हणजे 0 0 0 राहील, अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय राहते, तर यांना चेक करायचं आपल्याला, म्हणजे तुम्हाला दिसेल लवकर. मग 1 1 काय होईल त्याच्यामध्ये 1. नेक्स्ट 1 1 1 होईल. नेक्स्ट 0 0 0 0 0 0. नेक्स्ट निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. तर निगेशन ऑफ पी इथे आणि निगेशन ऑफ क्यू इथे, याच्यामध्ये पण सेम कंडिशन 1 1 1 राहील, बाकी सगळ्या व्हॅल्यू काय राहतील 0 0 0 0 0 0 1 1. आता ह्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला ऑर. तर ऑर ची कंडिशन काय असते मुलांना, ऑर ची कंडिशन काय असते, या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला ऑर. ऑर ची कंडिशन असते त्याच्यामध्ये 0 0 0 असतो, बाकी सगळ्या व्हॅल्यू किती असतील 1 1 0 0 0 0 1 1. नेक्स्ट आपल्याला याचा अँड कशासोबत घ्यायचा आपल्याला आर सोबत. कशासोबत, आर सोबत. हा आणि हा, या दोघांमध्ये काय घ्यायचं अँड. अँड मध्ये काय कंडिशन असते 0 0 0 असतो, सॉरी 1 1 1 असतो, बाकी सगळ्या व्हॅल्यू 0 असतात. तर 1 0 का होईल, 1 1 का होईल, इथे बघा आता हा कॉलम. नेक्स्ट हा कॉलम, त्यांना कंपॅरिझन करा. 1 1 काय होईल, 1 0 0 0 0 0 1 0. काय झालं तुमचं स्विचिंग टेबल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 3. तो जो स्विचिंग टेबल आहे तो तुम्ही ट्राय करायचा सगळं. चलो ट्राय करो. ज्यांना नाही आलं त्यांच्यासाठी मी सॉल्व्ह करतो, नीट ऑब्झर्व करा. आता आपल्याला काय काय दिलेलं, S1 आणि S2 एकमेकाला कशामध्ये जोडलेले, पॅरलल मध्ये, म्हणजे P R Q. लगेच सर्किट मध्ये जोडलेलं आहे. अँड कशाला जोडलेलं आहे, S2 ला. S2 म्हणजे कोण आहे, Q. पुन्हा लगेच पुढे सिरीज मध्ये जोडल्या गेलेले कोणाला, या दोन्ही सर्किटला. पण ते दोन्ही सर्किट एकमेकाला कसे पॅरलल आहे. S3 म्हणजे काय तुमचा R. और पॅरलल मध्ये कोण जोडलेलं आहे, S1 डॅश, म्हणजे निगेशन ऑफ P. हा झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. आता याच्यावरनं स्विचिंग टेबल तयार करा. मग कसं होईल स्विचिंग टेबल, P Q R negation of P or Q. नेक्स्ट आता तुम्ही कशासोबतही कशालाही घेऊन टाक, जर तुमची इच्छा असेल P और Q ला सोबत घ्यायचं याच्यासोबत, किंवा डिरेक्टली सगळं लिहायचं डिपेंड ऑन यू. कारण की तुम्हाला लॉ माहिती आहे असोसिएटिव्ह लॉ, याच्यासोबत हा घेतला का आणि त्याच्यासोबत तो घेतला का काहीच फरक पडत नाही. तर आपण काय घेऊयात, P और Q अँड Q. नेक्स्ट राहिलेला काय मुलांना, R और निगेशन ऑफ P. बरोबर आहे, मला नंबरिंग जर दिली आपण 1 2 3 4 5 6 7, तर 8 वाला काय होईल, याच्यासोबत काय घ्यायचं आपल्याला अँड. तर काय घ्यावं लागेल 6 अँड 7. त्याच्यानंतर काय करणार, आपल्याला स्विचिंग टेबल काढायचं.
आता लक्ष द्या, स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करा. काय होणार इथे 1 1 1 1 0 0 0 0, नंतर 2 times 1 2 times 0 2 times 1 2 times 0 1 0 1 0 1 0 1 0, negation of p 4 times 0 4 times 1. नेक्स्ट p और q, p और q ची व्हॅल्यू काय होणार p और q, p और q म्हणजे काय, त्याच्यामध्ये 0 0 0 असतो, बाकी सगळ्या व्हॅल्यू किती असतात 1, तर 1 1 1 1 1 1, इथे 0 0. नेक्स्ट याला कशा सोबत यायचं अँड q सोबत, फिफ्थ जो आहे त्याला कशा सोबत q म्हणजे सेकंड वाल्या सोबत काय घ्यायचं आपल्याला अँड, म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू यांचं काय घ्यायचं अँड ची कंडिशन काय त्याच्यामध्ये 1 1 1 असतो, बाकी सगळ्या व्हॅल्यू काय असतात 0 1 1 0 0, ते काय येईल पुन्हा 1, बरोबर आहे. नेक्स्ट पुढे 1, नेक्स्ट 0 0. नेक्स्ट आर और निगेशन ऑफ पी, आर और निगेशन ऑफ पी ह्या दोघांचा काय घ्यायचा और, तर 1 1 करेल मुलांना 1 0 1 0 1 1 1 1. नेक्स्ट आता 6 आणि 7 जो आहे त्या दोघांचं काय घ्यायचं मुलांना आपल्याला 6 आणि 7चं अँड, त्या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला अँड, तर 1 1 काय होईल मुलांना 1 आवेल 0 आवेल 0 आवेल 0 आवेल 1 1 0 0. दिस इज आवर फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आता आपण काय केलं की आपल्याकडे सर्किट डायग्राम होते, आपण त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं. आता जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असेल तर सर्किट डायग्राम ड्रॉ करायची, कसं बघा. एक्झाम्पल नंबर सेकंड, एक्झाम्पल सेकंड आहे construct switching table switching circuit of the following. आपल्याला तर स्विचिंग सर्किट काढायचं. त्यातला फर्स्ट एक्झाम्पल p or negation of p and q or negation of q and r or negation of p. आता आपल्याला याची काय काढायची स्विचिंग सर्किट काढायची. तर नीट ऑब्झर्व करा मी कसं करतो त्याच्याकडे लक्ष द्या. पहिले पी सर्किट पाहिजे, पी सर्किट ड्रॉ कर. मी रफली कसा ड्रॉ करतो ते बघा. मी रफ डायग्राम होतो. पी आर, आर म्हणजे त्या पूर्ण सर्किटला पॅरलल मध्ये जोडलेलं. कोणतं सर्किट, हे पूर्ण सर्किट, हे पूर्ण जे सर्किट आहे मी काढतो आता बघा. पी निगेशन ऑफ पी, ते निगेशन नंतर देता येतं, त्याचं नावाशी फरक पडतो. हा सर्किट आणि त्याचा पुढचा वाला सर्किट हे एकमेकाला कसे जोडलेले आहेत, अँड मध्ये जोडलेले आहेत, बरोबर आहे. तर हे झालं ह्या याचं, बरोबर आहे. आता ह्या पूर्ण याला आर मध्ये जोडलेले, जे पूर्ण सर्किट जे ड्रॉ केलं आपण याला पूर्ण याला आर मध्ये जोडलेलं. मला एका साईडला घेऊन जातो मध्यभागी, ठीक आहे. मोठी डायग्राम काढते. नंतर आर, आर मध्ये जोडलेलं म्हणजे ह्या पूर्ण सर्किटच्या खालीच पॅरलल मध्ये एक सर्किट आहे. तर हा सर्किट आहे. हे दोघं एकमेकाला कसे दिसतात सिरीज मध्ये, ते सिरीज मध्ये ड्रॉ कर. हे झालं सिरीज मध्ये, पण त्या पूर्ण सिरीजला हा जो सर्किट आहे तो कसा जोडलेला पॅरलल मध्ये, तर तो सिंगल सर्किट त्याला ड्रॉ केलं. आता जे ब्रॅकेट्स आहेत, काय ब्रॅकेट्स आहेत, मी त्याला काय करतो हायलाइट करतो किंवा त्याला राऊंड करतो. हे बघा, हा जो ब्रॅकेट आहे तो पूर्ण हाय, तर त्या सर्किटला पूर्ण प्रॉपरली जॉईन करून घेऊ. नेक्स्ट ऑब्झर्व करा, हा जो ब्रॅकेट आहे तो हाय, त्याला पूर्ण प्रॉपरली जॉईन केलं.
आणि हे दोघं सर्किट एकमेकाला कसे जोडलेले आहेत पॅरलल मध्ये, त्यांना जॉईन करून घेतलं पॅरलल. बरोबर आहे. नेक्स्ट आता याच्यातनं करंट लागेल, बॅटरी लागेल. बॅटरी लावली, करंट जातोय की नाही ते चेक करण्यासाठी लाईट लावलं. बरोबर आहे की नाही. झाली तुमची सर्किट डायग्राम. मग इकडनं इकडे करंट जाणार, इकडनं इकडे जाणार, इकडनं इकडे आउटपुट येणार, प्लस मायनस. नेक्स्ट आता लेट पी क्यू आर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. तर पी ला काय कन्सिडर करणार S1, क्यू ला काय कन्सिडर करणार S2, आर ला काय कन्सिडर करणार S3. निगेशन ऑफ पी म्हणजे S1 डॅश आणि निगेशन ऑफ क्यू म्हणजे S2 डॅश. त्यांच्या व्हॅल्यू तिथे तिथे लिहून टाकू. तर हा S1 पहिले काय दिलेला पी म्हणजे हा काय झाला मुलांना तुमचा S1. नेक्स्ट दुसरा काय झाला हा S1 डॅश. बरोबर आहे. हा काय झाला S2. नेक्स्ट निगेशन ऑफ क्यू म्हणजे हा काय झाला तुमचा S2 डॅश. पुढे आर म्हणजे काय झाला हा S3 आणि निगेशन ऑफ पी म्हणजे हा काय झाला तुमचा S1 डॅश. नेक्स्ट आणखी एखादा एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर सेकंड एक्झाम्पल आहे पी अँड क्यू अँड आर or P or Q and negation of R. सरळ स्ट्रॅटेजी काय करणार, पहिले मी रफली डायग्राम ड्रॉ करायला सांगितलं. मग रफली डायग्राम ड्रॉ करा. हे तिन्ही सर्किट एकमेकांना सिरीज मध्ये जोडलेले, तर ड्रॉ करून घ्या. कारण की त्याला जॉईन करण्याची गडबड करू नका कधीच. नेक्स्ट ऑर जे पॅरलल मध्ये ह्या सर्किटला जे तो जो सर्किट काढला आपण त्या पूर्ण सर्किटला पॅरलल मध्ये जोडलेले, म्हणजे आपण पुढे पी सर्किट ड्रॉ करा. आता तुमचा पी सर्किट पुढे ऑब्झर्व करा, दोन्ही जे सर्किट आहेत ते पूर्ण ब्रॅकेट जो आहे तो पॅरलली जोडलेला आहे त्या सर्किटला. बरोबर आहे. मग त्याची पोझिशन आपण मध्यभागी शिफ्ट करूया. त्या पूर्ण सर्किटला ते कसे जोडलेले ते सिरीज मध्ये, ते ड्रॉ करा. ही झाली तुमची डायग्राम. आता याला काय करायचं, जॉईन करायचं. काय करायचं, जॉईंट. हे झालं जॉईंट आणि हे पूर्ण याला पॅरलल मध्ये जोडलेलं. मग बॅटरी, नंतर लाईट, त्याला करंट पास करा, प्लस मायनस. नेक्स्ट पुढे आपल्याला काय दिलेलं हा S1. इथं लिहायचं पुन्हा लेट P is equals to S1, Q is equals to S2, R is equals to S3, निगेशन ऑफ R म्हणजेच S3 डॅश. लिहा सगळ्यांची व्हॅल्यू S1, S2, S3, S1, S2 आणि हा झाला S3 डॅश. झाली तुमची सर्किट डायग्राम. नेक्स्ट एक्झाम्पल जो आहे तुम्ही ट्राय करा. थर्ड वाला जो सर्किट आहे तुम्ही ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. थर्ड आहे P and R or negation of Q and negation of R or negation of P and negation of R. राईट. ट्राय करा येतंय का नाही. झालं असेल तर चेक करा तुमची डायग्राम बरोबर आली. हे दोन्ही सर्किट एकमेकाला सिरीज मध्ये जोडलेले आहेत. पहिले ड्रॉ करून घ्या. नेक्स्ट पुन्हा आर आहे पॅरलल. हे पूर्ण सर्किट जे आहे त्याला पण ड्रॉ करा, पण ते दोन्ही पुन्हा सिरीज मध्येच दिसतात. पुढे ऑब्झर्व करा पुढचे पण जे आहेत ते पुन्हा सिरीज मध्ये, पॅरलल मध्ये आहेत आणि सिरीज मध्ये, त्यांना पुन्हा ड्रॉ करा. बरोबर आहे. त्यांना जॉईन करा. कारण की आपल्याला असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो, तुम्ही कशाला कशाही सोबत जोडा
त्याला काय फरक पडत नाही. मग नाव देऊन टाका. ही झाली तुमची डायग्राम. बॅटरी, लाईट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नाव द्या. लेट P is equals to S1, Q is equals to S2, R is equals to S3. Negation of P is equals to S1 dash. Negation of Q is equals to S2 dash. And negation of R is equals to S3 dash. ड्रॉ करायचं. तर नाव काय राहील? S1, हा राहील S3, हा राहील S2 dash, हा राहील S3 dash. नेक्स्ट हा राहील S1 dash, हा राहील S3 dash. काय करायचं आता? जे जे एक्झाम्पल शिकलो आपण आतापर्यंत ते डिरेक्टली सर्किट ड्रॉ करा, किंवा सर्किट जर तुम्हाला एक सर्किट दिलेलं आहे त्याच्यावरून त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा. पण आता जो एक्झाम्पल आहे तो एक्झाम्पल असा आहे की एक्झाम्पल नंबर 3, तुम्हाला लॉजचा वापर करायचा आहे आणि त्या सर्किटला सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे जेवढं कन्झ्युमिंग फॉर्म मध्ये लिहितील तेवढं कन्झ्युमिंग फॉर्म मध्ये लिहायचं. आता जो एक्झाम्पल करणार आहोत आपण त्याच्यामध्ये काय करायचं? त्या सर्किटला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं. म्हणजे आपल्याला इथे लॉसचा वापर करायचा. कशाचा वापर करायचा? लॉस. हे बघा, Q and alternative arrangement for the following circuit. So that the new circuit has minimum switches. आता त्याला स्विचचं प्रमाण कमी पाहिजे. मग आता आपल्याला कन्झ्युम करायचं म्हणजे लॉसचा वापर करतो आपण. तर आता एक्झाम्पल जो दिलेला आहे बघा, एक्झाम्पल नंबर 1 दिलेला आहे. डायग्राम थोडीशी छोटी काढतो जागा बघू. S1, S2 dash, S1 dash, S2, S1 dash, S2 dash. ही बॅटरी, लाईट. ठीक आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं. कोणत्या फॉर्म मध्ये आणायचं? सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. आता ते कसं आणणार ते पण समजून घेऊ. पहिले आपल्याला त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहावं लागेल. कोणत्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल मला? सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म काय काय दिलेलं ते बघा. S1 म्हणजे काय दिलेलं? P अँड S2 डॅश निगेशन ऑफ Q. पुन्हा जो सर्किट दिलेला तो पॅरलली जोडलेला आहे. पुढे काय दिलेलं मुलांना? निगेशन ऑफ P अँड Q. पुढे पुन्हा तसंच दिलेलं आहे आपल्याला, पॅरलली जोडलेलं आहे. निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. आता याला पुन्हा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं? आता याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. हा कोणता फॉर्म झाला मुलांनो? सिम्बॉलिक फॉर्म. त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला? सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे सगळ्यात छोटं. आता बघा नीट लक्ष द्या याला कसं यूज करणं. आता तुमच्याकडे लॉ आहे, नीट ऑब्झर्व करा. मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शिकवली होती की ही टर्म जर सेम असेल तर, आणि जर ऑर असेल आणि दोघांमध्ये अँड असेल तर तुम्ही त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू शकता. तर P अँड निगेशन ऑफ Q ऑर
याला कसं लिहिणार मुलांनो, निगेशन ऑफ पी ला एकत्र लिहिलं आपण, निगेशन ऑफ पी सेम टर्म आहे, तर बाहेर का लिहिणार विचार करा, इथे लिहिणार आपण ऍड, आणि ब्रॅकेट मध्ये का लिहिणार क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू. बघा याला पुन्हा जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा हेच भेटेल आपल्याला. इथे कोणता लॉ यूज केला मुलांना आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ यूज करा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट स्टेप नंबर सेकंड. आता नीट ऑब्झर्व करा, क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू असेल तर त्याचं उत्तर काय असतं मुलांना, टी, कॉम्प्लिमेंट लॉ. व्हेरी गुड, बरोबर आहे. मग काय होईल, पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड टी. हा कोणता लॉ यूज केला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. बरोबर आहे. आता मला सांगा, टी सोबत जर कोणतीही टर्म घेतली आपण अँड मध्ये तर तीच टर्म आपल्याला पुन्हा भेटते. मग कोणता लॉ यूज केला, पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर तीच टर्म भेटली म्हणजे निगेशन ऑफ पी भेटलं, तर इथे कोणता लॉ यूज केला, आयडेंटिटी लॉ. व्हेरी गुड, आयडेंटिटी लॉ. नेक्स्ट आता नीट ऑब्झर्व करा, याला पुन्हा आपण कशामध्ये लिहू शकतो, कॉम्प्लिमेंट लॉ अनुसार लिहू शकतो. पण पहिले याला शफलिंग करून घ्या, याला इकडे लिहा त्याला तिकडे लिहा. निगेशन ऑफ पी ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू. जर आपण इकडची टर्म तिकडे लिहिली तर कम्युटेटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. नेक्स्ट त्याला सिंपल करा, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा, त्याला मल्टिप्लाय केल्यासारखं करा. काय होईल, निगेशन ऑफ पी ऑर पी अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. कोणता लॉ यूज केला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट ऑब्झर्व करा, निगेशन ऑफ पी ऑर पी जर असेल तर त्याचं उत्तर काय ना, टी आत्ताच यूज केला. कोणता लॉ केला, कॉम्प्लिमेंट लॉ. अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ कोणता लॉ यूज केला, कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट जर आपण कोणत्याही टर्मला कशासोबत जर अँड सोबत जर घेतलं तर आपल्याला काय भेटते, तीच टर्म भेटते म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. त्याला याच्या व्यतिरिक्त काही लिहू शकत नाही. मग सिम्पलेस्ट फॉर्म झाला. मग याची सर्किट डायग्राम कशी असेल मुलांना, एकदम सिम्पलेस्ट फॉर्म झाला. बघा ती सर्किट किती मोठी होती, आपण त्याचे सर्किट किती छोटे करून टाकले, त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिले. तर हा काय झाला, S1 डॅश, हा झाला S2 डॅश. त्याला पॅटर्नने जोडा, राईट लावा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट पास. हे झाले तुमचे सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म. एक्सरसाइज होमवर्क आहे तुमच्यासाठी. एक्सरसाइज 1.5. तर 1.5 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट पूर्ण, क्वेश्चन नंबर सेकंड. एक काम करा, ती टोटलच एक्सरसाइज करा कारण की त्याच्यामध्ये सगळं सर्किटच आहे. 1. एक्सरसाइज 1.5 टोटल, ती पूर्ण एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करा आणि त्यामध्ये जे काही डाउट्स असतील ते उद्या सॉल्व्ह करू, म्हणजे हा आपला टॉपिक संपून जाईल.